नमस्कार. आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी इथं आता माझ्याकडे एक दोडका शिल्लक राहिलेला आहे. तर मी या दोडक्यापासून रेसिपी बनवणार आहे. आता इथं लोखंडी तवा गॅसवर ठेवलेला आहे. अर्धी पळी तेल टाकायचे. आता इथं तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये मिरच्या भाजून घ्यायच्या. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं तेलामध्ये छान अशी मिरची भाजून झालेली आहे बघू शकता. तुम्हाला जर कच्ची आवडत असेल तर कच्ची पण टाकली तरी चालते याच्यामध्ये. आता इथे एक दोडका आहे त्याचा दोन्ही बाजूचे देठ काढून तुकडे करून ह्या खलबत्त्यामध्ये टाकून घ्यायचंय. आता इथं तुकडे करून झालेलं आहे. आता खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचंय. आता इथं बारीक झालेला आहे दोडका बघू शकता. आता ह्याच्यामध्ये 4 ते 5 लसण पाकळ्या टाकायच्यात. थोडंसं अद्रक टाकायचे. आता हे छान असं बारीक करून घ्यायचंय. आता ही बाजूला काढून घ्यायचंय एका वाटीमध्ये. आता ह्याच्यातच मिरच्या टाकून घ्यायच्या. आता ही मिरच्या बारीक वाटून घ्यायच्यात. चवीनुसार मीठ टाकायचंय. आता ह्याच्यातच थोडीशी कोथिंबीर टाकायची. अर्धा चमचा जिरे टाकायचेत आणि छान असं बारीक वाटून घ्यायचे. तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटू शकता. आता इथं कच्चे शेंगदाणे वाटून घ्यायचे थोडेसे. आता ही बाजूला काढून घ्यायचे खलबत्त्यामधलं चटणी. आता तव्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. आता इथं तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला थोडेसे जिरे, मोहरी टाकून घ्यायची. आता ह्याच्यात वाटलेला मिरची आणि लसूण टाकून घ्यायचे आणि छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये. आता याच्यामध्येच दोडका टाकून घ्यायचा आहे वाटलेला. तर मी इथं दोडक्याचा ठेचा बनवत आहे. तर एकदा नक्की बनवून बघा. एकदम छान चवदार असा लागतो. आता थोडंसं रंग येण्यासाठी हळद टाकायची आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचे. आता थोडंसं पाण्याचा शितुडा टाकलेला आहे मी. आता ह्याला झाकण ठेवायचे आणि 1 मिनिट असं शिजवू द्यायचे कारण दोडका कच्चा वापरलेला आहे. आता बघू शकता एकदम छान असं दोडक्याची चटणी तयार झालेली आहे. तर ही चटणी भाकरीसोबत एकदम छान चवदार लागते. आता मी इथं भाकरीच घेतलेली आहे खाण्यासाठी. आता सर्व ठेचा याच्यावर काढून घ्यायचा आहे किंवा चटणी पण म्हणू शकता तुम्ही. आता ह्याच्यासोबत कांदा पण खायला घेणार आहे मी कट करून. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.